मंडळी, सध्याच्या या धगधगत्या जीवनामध्ये अध्यात्माची जोड असणं हे फार गरजेचं आहे. ते कशासाठी महत्त्वाचं आहे आता लगेच तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव, एका 19-20 वर्षाच्या मुलासोबत घडलेला तो प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, खरंच तुम्ही स्वामी भक्त असाल तर मनापासून श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट नक्की करा. चला मंडळी, बघूयात श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव. मंडळी, खरं तर सध्याच्या या जीवनामध्ये मात्र या जीवनाला अध्यात्माची जोड असणं फार गरजेचं आहे. होय मंडळी, खरं तर सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आनंद हवा असेल, मनाला शांती हवी असेल तर अध्यात्माची जोड नक्कीच पाहिजे. शिवाय मंडळी, जिवंत असताना आनंद, जिवंत असताना शांती आणि मेल्यानंतर सुद्धा मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरण पकडा. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागा, चांगलं कर्म करा. चला तर तुम्हाला जास्त वेळ न घेता लगेच सांगतोय की एक 19 ते 20 वर्ष वयाचा मुलगा आणि त्या मुलासोबत नेमकं काय घडलं, कशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्याच्या जीवनामध्ये साक्षात्कार घडला. खरं तर मंडळी, त्याच्यासोबत काहीतरी एक साक्षात्कार घडलेला होता. त्याला प्रत्यक्षपणे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सदेह रूपाने दर्शन दिलेलं होतं. परंतु तरीही त्याच्या मनामध्ये शंका होती स्वामींबद्दल. खरंच देव आहे का? असं कुठं असतंय, देव नसतो. काहीतरी माझ्यासोबत भ्रम झाला असेल असं त्या मुलाला वाटलं. परंतु प्रत्यक्षपणे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याला सदेह रूपानं दर्शन दिलेलं होतं. मंडळी, एकदम सत्य आणि खरी स्टोरी आहे. आता परत काही दिवस निघून गेले आणि पुण्याच्या धनकवडीच्या शंकर महाराजांची म्हणजेच पुण्याची एक पालखी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी अक्कलकोटला निघालेली होती. 100-500 वारकरी होते, 100-500 स्वामी भक्त होते आणि ती पालखी निघालेली होती. आणि ह्या मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न आला की एवढी लोक स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतायत, स्वामींना प्राप्त करण्यासाठी, स्वामींचा जो आपण त्याला स्वामींचा आशीर्वाद बोलतो तो आशीर्वाद मिळवण्यासाठी इतकी लोक धावपळ करतात. मोबाईलवरती त्यानं बघितलं की कित्येक महिला पारायण करतात, हे करतात, ते करतात, दररोज स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतात आणि तरी ह्यांना स्वामी सहजपणे प्रकट होत नाहीत किंवा सहजपणे दर्शन देत नाहीत. त्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न पडला की मी काहीच केलं नाही तरी मला स्वामींनी सदेह रूपाने प्रत्यक्ष समोर उभं राहून दर्शन दिलं. मंडळी, त्या मुलानं ठरवलं की या पालखीमध्ये, या पायी पालखीमध्ये चालत आपण अक्कलकोटला जायचं. तो मुलगा जाण्यासाठी निघाला. बघा मंडळी, एकदम सत्य आणि खरी स्टोरी आहे. तो मुलगा जाण्यासाठी निघाला. खरं तर मंडळी, सकाळची लवकर पालखी निघालेली होती. हे मुलगा त्या पालखीच्या सोबत चालू लागला आणि प्रत्येक त्या स्वामी भक्ताच्या डोक्यावरती एक लाल रंगाची टोपी होती आणि त्याच्यावरती श्री स्वामी ओम असं लिहिलेलं होतं. ते भक्तगण निघालेले होते, मुखाने श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेत होते. पाठीमागे ट्रॅक्टर होता आणि तो जो रथ आहे त्या रथामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका होत्या आणि अशा पद्धतीने ती अक्कलकोटला पालखी निघालेली होती. श्री स्वामी समर्थ महाराजाच्या नामाचा जयघोष चाललेला होता. श्री स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, अशाच भावना सगळ्या त्या स्वामी भक्तांच्या मनामध्ये होत्या. खरं तर मंडळी, हा जो 19-20 वर्षाचा मुलगा आहे हाही त्या पालखीमध्ये चालू लागला. परंतु बाकीच्या लोकांकडे यानं बघितलं आणि याला थोडंसं वेगळं वाटलं. अरे, या बाकीच्या सगळ्यांच्या डोक्यावरती टोपे आहेत, ही पालखी पुण्यावरून आलेली आहे आणि मधूनच मी कुठेतरी या पालखीमध्ये घुसलेलो आहे. त्याला वेगळं पण वाटू लागलं की सगळ्यांच्या डोक्यावरती ती टोपी आहे, मग माझ्या डोक्यावरती टोपी नाही. खरं तर कोणीही ओळखीचं नव्हतं. बघा, एखादा मेंढऱ्यांचा कळप निघालेला आहे आणि त्या मेंढराच्या कळपामध्ये दुसऱ्याच कळपामधलं वाट चुकलेलं मेंढरू जसं शिरतं तसंच मी त्या पालखीमध्ये शिरलेलो होतो. आणि अगदी निरागसपणे ते सगळे जण भक्त मंडळी निघालेले होते. ना घरादाराचा विचार होता, ना कुठली चर्चा होती. आज फक्त एकच होती, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची. आणि हा जो मुलगा आहे, ही मुलगा त्या पालखीच्या सोबत चालत होता आणि चालता त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी आहेत, मग ही टोपी मी कुणाला मागायची. असं चालत असताना 4-2 पावले तो पुढे चालला आणि मंडळी बाजूने 1-2-4 लोक होते आणि बोलता त्यांच्यासोबत त्या मुलाची ओळख झाली. ते एकमेकांसोबत बोलू लागले. परंतु त्याच्यामधला एक व्यक्ती होता, तो बोलला, अरे काय चर्चा करीत बसताय,
मुखामध्ये देवाचं नाव घ्या, वैयक्तिक काही चर्चा करू नका. आणि इतकं वेगाने पुढे झपाझप चाललोय, पालखी पाठीमागे दूरवरती आहे. थोडंसं आपण सावकाश चाललं पाहिजे, रथाच्या सोबतीनं चाललं पाहिजे. आणि काही जण बोलता बोलता बोलत होते, अंतर किती किलोमीटर राहिलं, आपण किती किलोमीटर चाललो. तो व्यक्ती सांगत होता की यार आपण किलोमीटर मोजायला चाललो नाही, आपल्याला आस लागली स्वामींच्या दर्शनाची, याच्यामुळे आपण झपाझपा पावलं टाकत चाललोय. परंतु पाठीमागच्यांचा पण विचार केला पाहिजे, त्या सगळ्यांच्या सोबतीनं आपण चाललं पाहिजे. आणि अचानकपणे मंडळी काय घडलं कुणाच ठाऊक, तो जो 19-20 वर्षाचा तो मुलगा होता, त्याच्या मनामध्ये मात्र एक विचार घोळत होता की सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी आहे, परंतु माझ्याच डोक्यावरती टोपी नाही. खरं तर मंडळी त्या मुलाला अगोदर श्री स्वामी समर्थांनी सदेह रूपाने दर्शन दिलेले होते. आणि हा अनुभव काही लोकांना तो सांगत होता, त्या पालखीमध्ये भेटलेल्या लोकांना. ती लोक अगदी अगदी म्हणजे ते आश्चर्यानं चकित व्हायची आणि बोलायची, आम्ही एवढं स्वामींचं नामस्मरण करतो, सेवा करतो, दररोज पूजा करतोय, तरी स्वामीने आम्हाला दर्शन दिलं नाही, आणि तुला थेट प्रकट होऊन स्वामींनी दर्शन दिलं. आणि हे सगळं चालत असताना त्या मुलाच्या डोक्यामध्ये मात्र विचार एकच होता की सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी आहे, परंतु माझ्या डोक्यावरती टोपी नाही. आणि हा विचार करून तो 2-4 पावलं चालला, तशी क्षणार्धात त्या मुलाच्या पायावरती कुठून तरी येऊन ती टोपी पडली. तो मुलगा पुढे चालत होता, तोपर्यंत बाजूला चालणाऱ्या त्या माणसाने हात धरला, अरे थांब, तो तुझ्या पायावरती टोपी पडलेली आहे, उन्हाचा कडाका पडलेला आहे, ज्याला मिळाली त्याला ती सांभाळता आली नाही. आणि बघ, तुझ्या डोक्यावरती टोपी नाही, साक्षात त्या अक्कलकोटच्या मालकाला कुठं पडलं आणि त्या स्वामींनी तुझ्यासाठी टोपी दिली. तो मुलगा खाली वाकला, पायावरची टोपी घेतली, दर्शन घेतलं, डोक्यावरती घातली. बघतोय तर काय मंडळी, बाजूने चालणाऱ्या सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी होती, आणि ती टोपी कुणाचीच पडलेली नव्हती. म्हणजे कुणाची पडली असं काहीच नव्हतं, परंतु सगळ्यांच्या डोक्याला टोपी. तर ती टोपी अचानकपणे पायावरती आली कुठून. त्यानं इकडं तिकडं बघितलं, सगळ्यांकडे टोपी होती. मग ती टोपी नेमकी पडली कुणाची? खरं तर त्याला वाटलं की हा स्वामींचा साक्षात्कार आहे आणि श्री स्वामी समर्थांनीच मला ही टोपी दिली. खरंच मंडळी, ही एकदम सत्य घटना आहे, एकदम सत्य आणि विश्वास सुद्धा न बसणारी घटना आहे त्या मुलासोबतची. की अक्षरशः चालत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला की सगळ्यांच्या डोक्यावरती टोपी आहे, माझ्या डोक्यावरती टोपी नाही. अचानकपणे क्षणार्धामध्ये 2 पावलं चालल्यानंतर त्याच्या पायावरती टोपी पडली. अक्षरशः ती टोपी पडली कुणाची आणि कुठून आली त्यानं सुद्धा बघितलं, परंतु सगळ्यांच्या डोक्यावरती होती ती टोपी, कोणाचीच टोपी पडलेली नव्हती. मग ती टोपी नेमकी आली कुठून? मंडळी, खरंच त्याला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार अनुभवायला भेटला असं म्हणायला हरकत नाही. आणि तो जो मुलगा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मी आहे. माझ्यासोबत घडलेले श्रींचे हे अनुभव आहेत. अक्षरशः मंडळी, खरंच मी सुद्धा नास्तिक होतो, देव मानित नव्हतो. नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही असे अलौकिक प्रसंग अनुभवायला भेटले. पहिला प्रसंग काहीतरी भेटला आणि तो प्रसंग भेटल्यानंतर मला वाटलं नाही, असं हा योगायोग असेल, हा कुठं काय म्हणजे देव वगैरे काय असतोय का? परत दुसरा, परत तिसरा, असे लागोपाठ काही चमत्कारिक स्वरूपाचे प्रसंग अनुभवायला भेटले. नंतर मात्र स्वामींवरती विश्वास बसला, खरंच देव आहे. आणि हो मंडळी, तुम्हाला एवढं सुद्धा सांगतो की देव प्रसन्न व्हावा, देव प्रत्यक्षपणे भेटावा, यासाठी देवाची पूजा करावी, दररोज काहीतरी पूजापाठ आरती करावी असं सुद्धा नाही. मी कधी तोपर्यंत तो प्रसंग माझ्यासोबत घडल्यानंतर कधी स्वामींचा फोटो सुद्धा पुजलेला नव्हता ना, फोटोला साधी अगरबत्ती सुद्धा लावलेली नव्हती. मग खरंच एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की जेव्हा आपण स्वामींकडे जातो तेव्हा गुरु म्हणून किंवा देव म्हणून आपण स्वामींना निवडलेलं नसतं, तर एक भक्त, माझा भक्त हा भक्त आहे म्हणून स्वामींनी भक्त म्हणून आपल्याला निवडलेलं असतं. खरंच आपल्या जीवनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल हे स्वामींना घडवून आणायचे असतात, म्हणून स्वामी आपल्याला त्यांच्याकडे बोलावून घेतात. फार मोठा अनुभव हाच आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करताय किंवा अक्कलकोटला जाताय, स्वामींच्या चरणावरती झुकताय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या देवाला निवडलंय. नाही, देवानं तुम्हाला निवडलंय. तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये गेलात तर देवानं तुम्हाला बोलवलंय, हे मात्र नक्कीच. आणि खरंच मंडळी, सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये, या स्वार्थी दुनियेमध्ये मात्र अध्यात्माची फार गरज आहे. स्वार्थी माणूस जे कमवल ते माणसाला कमीच आहे. धन, संपत्ती, पैसा सगळं काय कमवल तितकं कमीच आहे.
आणि शेवटच्या क्षणी मात्र हे काहीच कामाला येत नाही. काहीच कामाला येत नाही. ना पैशाने आपण आपलं आयुष्य विकत घेऊ शकत. ज्या दिवशी संपणार त्या दिवशी हे आयुष्य संपणार. हो, सगळ्या काही योजना असतील, सगळी नियोजन असतील, सगळं काही असेल, सगळं कामकाज एका क्षणार्धामध्ये सगळी आखणी थांबवायची ताकद त्या मृत्यूमध्ये आहे. काळाचं बोलवून आल्यानंतर मात्र जावंच लागतं. आता मी व्हिडिओ बनवतोय, आता काळाचं बोलणं येऊ शकतं. अरे चल रे, उशीर होतोय आपल्याला. तो काळ हाताला धरून कधी फरफटत नाही हे सांगता येत नाही. एक श्वास सुद्धा, सोडलेला श्वास आपण परत घेईल याची खात्री नसते. म्हणून अध्यात्माला लागा. आणि खरंच सांगतो की माझ्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थांमुळे इतक्या मूलाग्र बदल झाले, ते अआकलनीय आहेत. म्हणजे त्याचं आकलन सुद्धा करता येत नाही, ते सांगता सुद्धा येत नाहीत. म्हणून तुम्हाला बोललो की जिवंत आहे तोपर्यंत आनंदाने आणि शांतीने जगायचं असेल तर स्वामींच्या भक्तीला लागा. आणि मेल्यानंतर सुद्धा मुक्ती भेटायची असेल, मुक्ती मिळवायची असेल तर स्वामींच्या भक्तीला लागा. या जन्म मृत्यूच्या चक्रामधून सुटका होईल. श्रींच्या चरणाजवळ, स्वामींच्या चरणाजवळ एकदा मस्तक टेका. तर धन्यवाद मंडळी. हा प्रसंग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आता मी थांबतोय. भेटूया आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.